इंदापूर, दौंड, पुरंदर या भागात आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय, त्यामुळे विचारते की या भागात अजूनही पाण्याचा मुद्दा प्रलंबित आहे. पाण्याच्या मुद्द्यावर वारंवार या ठिकाणी निवडणुका होतात. या 2024 नंतर या भागातला पाणी प्रश्न मिटणार आहे का? मी आपल्याला सांगू का, लोकांच्या अपेक्षा नेहमीच वाढल्या पाहिजेत. कारण ते एक काम झालं म्हणजे आता काम झालं, सगळे निवांत झालं असं नाही. पुढचं काम पुढचं काम पुढचं काम. पाण्याच्या बद्दल आपण प्रश्न विचारला. 91ला मी खासदार झालो तेव्हा पुण्याला प्यायला पाणी लागत होतं 5 TMC. मी TMC मध्ये सांगतो कळावं म्हणून. 5 TMC. आता पुण्याला पाणी लागतं 20 TMC. आता चौपट पाणी ह्या काही वर्षामध्ये डिमांड वाढली. कशामुळे वाढली? पुण्या चहूबाजूनी वाढतंय. प्रचंड गतीनं वाढणारं शहर म्हणून देशात जे ओळखले जातात त्याच्यात एक पुणे आहे. विद्येचं माहेरघर आहे, सांस्कृतिक राजधानी आहे. लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं खूप आलेली आहेत. पुणे जिल्ह्यातली सोडून उत्तर महाराष्ट्र, कोकण, त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तिथनंही लोक आलीत. अशी परराज्यातनं पण लोक आली. लोकसंख्या प्रचंड वाढली. कुणीही जरी प्रमुख असलं तर त्यांना पाणी प्यायला देणं गरजेचं आहे. पाणी शेवटी कमी कुणाचं होतं? शेतीचं होतं. आज 15 TMC पाणी शेतीचं कमी झालं म्हणजे किती शेती कमी झाली? 1.5 लाख एकराला 12 महिने पुरेल एवढं पाणी शेतकऱ्यांचं कमी झालं. त्यामुळे ओरड होतीये. आता आम्ही त्याच्या संदर्भात मुळशी टाटाचं धरण ब्रिटिशांच्या काळातलं पाण्यावर वीज तयार करतात. त्यावेळेस पाण्याचं महत्त्व इतकं नव्हतं. पॉप्युलेशन कमी होतं. लोक सांगतात स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपण 35 कोटी होतो. आता आपण 140 कोटी झालोय. चौपट वाढलोय. चौपट. आता एवढं वाढल्यानंतर त्यांना लागणारं पाणी, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलंय. तिथं काही प्रमाणात ती टेक्नॉलॉजी वापरून, काही प्रमाणामध्ये पाण्याचा बचत करून, काही ठिकाणी पाणी रिसायकल करून, आता जे पाणी निघतं त्याच्यामध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमधनं रिसायकल करून ते आम्ही इंडस्ट्रीला देतो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. अगदी. दादा, इंदापूर, दौंड, खडकवासलामध्ये वन साईड मताधिक्य येणार हे जवळपास चित्र दिसतंय. बारामतीत थेट सांगा, किती लीड तुमच्या पक्षाला मिळेल, सुनेत्राताईंना मिळेल? बारामतीमध्ये आमची शेवटची सभा आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते. आजपर्यंत आम्ही विकासावरच तिथं मत मागतोय. मी त्यांना सगळ्यांना सांगतो, ही गावकी भावकीची निवडणूक नाही. ही देशाचं भवितव्य ठरवणारी, केंद्रामधनं मोठ्या प्रमाणावर निधी आणणारी. काल पण मी मोदी साहेबांशी काही बोलत होतो त्यावेळेस लोकांच्या अपेक्षा, आम्ही जर 4ही जागा पुणे जिल्ह्याने निवडून दिल्या तर आमचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या भागातले प्रश्न आहेत. पुणे शहरातले वेगळे आहेत. आमचे खडकवासला आणि हडपसर आणि भोसरी हे शिरूर बारामतीचे वेगळे आहेत आणि ग्रामीण भागाचे वेगळे आहेत. त्याला राज्याचा अर्थमंत्री म्हणून मला स्वतःला निधी देता येतो. मी एकनाथराव आणि देवेंद्रशी बोलून ते देणारच आहे. पण त्याकरता तुमच्या केंद्राचा निधी लागेल. त्यावेळेला काळजी करू नका. 10 वर्ष झालेला ट्रेलर आहे. आता आपल्याला पिक्चर दाखवायचा. आपली परिस्थिती चांगली आहे. जे महत्त्वाचे प्रकल्प असतील त्याला मी निधी देईन. दादा, तुम्ही लीडने मला सांगितलं. नाही, मग लीड आता निधी देईल हे मी त्यांना लोकांना सांगणार. माझ्या अजून बारामतीमध्ये 7 जिल्हा परिषद गट आहे. 6 पूर्वी होते, 1 7 वाढला, पण आता 6 जिल्हा परिषद गट आहेत. त्या गटात माझ्या एक सभा होती. मी त्या सगळ्यांना जिथं कुठं अजून पॅचअप करण्याची गरज आहे, जिथं कुठं अजून समजून सांगण्याची गरज आहे, त्यांना समजून सांगेन. आणि मग ते समजून सांगून त्यांनी ऐकल्यानंतर मी तुम्हाला माझं लीड सांगेन. अगदी शेवटचा प्रश्न. दादा थेट बोलतात, मनसोक्त बोलतात, काही न लपवता जे मनात आहे ते सरळ सरळ सांगितलं जातं. दादांना राजकारणात येण्याकरता आग्रह केला गेला की दादा स्वतःहून राजकारणात आले? आणि जर दादा राजकारणात आले नसते तर आज दादा आम्हाला कुठे दिसले असते? मी राजकारणात आलो नसतो तर मी उत्तम शेतकरी म्हणून शेती आधुनिक पद्धतीनं केली असती. आणि त्या शेतीच्या बरोबर जो व्यवसाय माझ्याकडे पोल्ट्री होती, माझ्याकडे डेअरी होती, ते पण चांगलं माझं चाललेलं होतं. आणि मला नंतर ज्या व्यवसायामध्ये समजा साखर कारखानदारीमध्ये त्याच्यात मला रस होता, कारण मी वयाच्या 24व्या वर्षी कारखान्याचा डायरेक्टर झालेलो होतो. ह्या मी जे नावं घेतली ते आणि
सामाजिक काम म्हणून एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतील, सामाजिक संस्था असतील, त्याच्यामध्ये मी जर उत्तम काम मी करून दाखवलं असतं, त्या क्षेत्रात मी समाधानी झालो असतो, मला ते क्षेत्र आवडलं असतं, त्याच्याकरता मी भरपूर वेळ दिला असता आणि त्याच्यामध्ये जेवढ्या काही चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या त्या मी केल्या असत्या. दुसरी गोष्ट, राजकारणात अशा पद्धतीनं आलो. 87ला मी तिकडे शेतीच करत होतो, परंतु तिथं आमच्या इथं पवारसाहेबांची आणि यंग जनरेशनची गॅप पडायला लागली आणि यंग जनरेशन थोडीशी आमच्यापासून दूर जायला लागली. पवारसाहेब 67ला 17,000 आले, 72ला 34,000 आले, 78ला 18,000 आले, विधानसभेचं सांगतो. 80ला 25,000 आले, 85ला पुन्हा 18,000 आले. अशा पद्धतीने 18, 25, 17, 34, जास्तीत जास्त एकदाच 72ला 34, नाहीतर एवढ्यातच सगळा तो लीड चाललेला होता. आम्ही 87ला सुरुवात केली. काही तरुणांना, मी तरुणच होतो त्याच्यावर तरुण माझ्याबरोबर एकवटले. आम्ही सायकल फेरी बेरोजगारांची ज्यावेळेस काढलेली होती त्यावेळेस इथून मुंबईपर्यंत सायकल चालवत गेलेलो होतो. मध्ये लोणावळ्याला मुक्काम केलेला होता. ज्या काही गोष्टी करायच्या ते सगळे आंदोलनं असतील, इतर गोष्टी असतील, त्याच्यामध्ये कुठलीही मनामध्ये लाज किंवा कुठलाही काही गोष्ट न वापरता मी माझं काम करत होतो. ते केल्यानंतर मी ज्यावेळेस तिथं सुरुवात करायला लागलो त्यावेळेस माझ्यामध्ये पण मी तरुण आणि साहेबांच्यावर काम करणारे वडीलधारी सगळे ज्येष्ठ, त्याच्यावर जनरेशन गॅप पडायला लागली. मी त्यांचं काम ज्येष्ठांचं त्यांनी करावं, माझं मी काम करत होतो. ते काम करत 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 मग लोक 89ला म्हणली की ह्याला खासदारकीचं तिकीट द्या, परंतु त्यावेळेस ते मला मिळालं नाही. माझी काही इच्छा नव्हती. ते स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटलांना दिलं गेलं, परंतु ते 89च्या नंतर पुन्हा पोटनिवडणूक नाही, हे इलेक्शनच मिड टर्म इलेक्शन आलं. कारण 91ला पुन्हा तिथलं सरकार पण त्या काळात कुणाचं चाललं नाही. 91ला इलेक्शन आल्यानंतर पुन्हा इलेक्शन झालं, पण दुर्दैवाने राजूजींचं दुःखद निधन झालं. कशा पद्धतीनं झालं आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळेस मग मला खासदारकीचं तिकीट मिळालेलं होतं आधीच. मी तिथं निवडून आलो आणि मग मी तिथनं कामाला सुरुवात केली. मी मागं वळून बघितलं नाही. मी ह्या सगळ्या गोष्टीमुळं राजकारणात आलो. नाहीतर मी आपला मस्तपैकी माझी पोल्ट्री होती, मस्तपैकी डेअरी होती, चांगली शेती करायचो, ऊसाचं टनेज चांगलं काढायचो. मी डाळिंब माझ्याकडे होती. मला द्राक्ष मी लावली पण मला ते जमली नाही, मी नंतर काढून टाकली. टोमॅटोमधनं मी उत्पन्न काढलं. अशा पद्धतीनं मी आत्तापर्यंत ज्या क्षेत्रामध्ये लक्ष घातलं तिथं आपण बेस्टमधलं बेस्ट करून दाखवायचा हा माझा स्वभाव आहे आणि मला आळस प्रकार नाही आहे. मी रात्री 2ला झोपलो तरी पहाटे 5ला उठतो आणि 6ला कामाला लागतो. ही माझी सवय आहे आणि त्या पद्धतीनं लोक हे बघत असतात. तेच बेस्ट आता आम्हाला बारामतीत सुद्धा दिसणार आहे. मतदार राजा काय तो निर्णय देणार समजून सांगण्याचं पुढचं सगळे त्यांचे बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केंद्राच्या निधीनं करायचा ह्याबद्दलचा प्रयत्न हा मी करणार आहे. माझी मोदी साहेबांच्याबरोबर चांगली ओळख आहे. हे उभ्या महाराष्ट्राने काल आम्ही दोघं गप्पा मारत असताना बघितलेलं आहे. त्याच्यावर इतर उमेदवारांच्या सारखं माझं नाही आहे. आणि अमित भाईंची पण माझी चांगली ओळख आहे. आज देशामध्ये ह्या दोघांना शब्दाला किती मान आहे, सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, किंमत आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं मी आता इथनं पुढं सभा घेत असताना त्या आणि मी सांगताना अधिकारवाणीनं बोलतो. माझ्या मनात कुठलं खोट नसते. जे खरं आहे ते मी वाजून दाखवतो. त्याच्यावर आपलं नाणं खणखणीत आहे. मी तशाबद्दल लेचापेचा नाही आहे. त्यामुळं कुठलाही प्रश्न विचारले, एखाद्या गोष्टीचं उत्तर मला द्यायचं नसेल तर नो कॉमेंट्स म्हणेल, विषय संपवेल. पण एखाद्या गोष्टीचं उत्तर मला माहिती असेल तर मी ते स्पष्टपणे कॅमेऱ्याच्या समोर सांगायला मला काही संकोच वाटत नाही. मला कसलं प्रेशर येत नाही. बाकीचे कॅमेरे बघितल्यानंतर पहिले निम्मे अर्धे घामाघूम होतात. काय बोलावं, कसं बोलावं, उद्याचे काय परिणाम होतील, काय नाही. जे मी बोलतो त्याच्या सगळ्या परिणामांना सामोरं जाण्याची माझी तयारी असते. त्याचे कुणावर ढकलण्याची माझी तयारी नसते. तो माझा स्वभाव आहे. आणि आपल्या मराठी भाषेत म्हणतात जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तशा पद्धतीनं होई. पण तरी देखील जेवढं काही समंजस भूमिका, काही शब्द वापरत असताना मागं एका दुसरी चूक केली त्याची खूप मोठी किंमत
आणि तुम्ही काय करता, तुम्ही तर इतके हुशार लोक आहेत, बनेल नाही हुशार, की एखादी गोष्ट झाली की ती एकदा नाही दाखवत, ती इतकी रिपीट करतात की ते बघणार असंच बघतो काय झालं सारखं 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 सारखं. पण ते सगळी कॅमेरावाल्यांची करामत आणि तुमचे सल्ले, त्याच्यावर एखाद्याला वर कुठं न्यायचं कुठल्या उंचीपर्यंत आणि त्याला वरनं जे ढकलून खाली आपदाळायचं, हे सगळं आपल्याला चांगलं जमतं. तो तुमचा अधिकार आहे, तुम्हाला तो दिलेला आहे. तुम्ही चौथा स्तंभ आहे, तेव्हा चौथ्या स्तंभाकडे तेवढ्याच रिस्पेक्टफुली आम्ही बघत असतो, पण आम्ही आमचं काम करत असतो. दादा खूप खूप धन्यवाद. इतक्या प्रत्येक प्रश्नांची इतकी दिलखुलासपणे उत्तरं दिलीत आणि जाता जाता आम्हाला कोपरकळी सुद्धा मारली. त्यामुळे मनापासून आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप आभारी. आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, पण अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.